Good day friends, welcome to our channel Smart Learning. Today we are going to learn angles. Friends, you know three types of angle. First is a right angle, then second is a acute angle and third is a obtuse angle. तुम्हाला माहिती आहे मुलांना अँगलचे तीन प्रकार आहेत, एक काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. तर आज आपण अँगल्सचा नेम कशा प्रकारे लिहायचं, शिरोबिंदू म्हणजे काय मीन्स वर्टेक्स आणि आर्म्स ऑफ द अँगल म्हणजे अँगल्सच्या बाजू या कशा प्रकारे लिहितात हे पाहणार आहोत. तर आता पहा, हा आहे PQR. आता यामध्ये टू साइड आहेत, PQ आणि QR. या दोघांमध्ये दिस बोथ साइड द कॉमन इज Q. द कॉमन पॉइंट इज Q. तर या दोन बाजूंमध्ये कॉमन पॉइंट कोणता आहे तर Q. तर त्या Q लाच शिरोबिंदू म्हणजेच वर्टेक्स असे म्हणतात. शिरोबिंदू म्हणजेच वर्टेक्स असे म्हणतात. द कॉमन पॉइंट ऑफ दिस बोथ साइड PQ and QR is a vertex means Q. Then PQ and QR are the arms of the angle. PQ and QR are the arms of the angle. Okay, the vertex is a Q and arms of the angle is PQ and QR. Okay, then how do we write the angle name? Like this. Look, angle PQR and next angle RQP. These both angles are same. आपण दोन प्रकारे अँगल्सचे नाम लिहू शकतो. फर्स्ट अँगल PQR आणि दुसऱ्या प्रकारे म्हणजे RQP. आता त्याच प्रकारे आपण दुसऱ्या अँगलचे लिहून घेऊया. नेम ऑफ द अँगल आता सांगितल्याप्रमाणे या अँगलचं नाव काय येईल, मग अँगल LMN. काय अँगल LMN. आणि अजून दुसऱ्या प्रकारे कसं लिहू शकतो, अँगल NML. ओके, दोन प्रकारे आपण अँगलचं नाव लिहू शकतो. आणि हे आहे अँगलचं साइन मार्क. आता वर्टेक्स, याच्यामध्ये वर्टेक्स कोण आहे LMN. आता याच्यामध्ये बघा LM आणि MN या दोन साइड आहेत. याच्यामध्ये M हा कॉमन पॉइंट आहे. तर M याचा काय झाला, वर्टेक्स झाला म्हणजेच शिरोबिंदू झाला. M हा काय झाला, याचा शिरोबिंदू झाला. आता नेक्स्ट आर्म्स ऑफ द अँगल. अशाच प्रकारे आपण आता LMN च्या आर्म्स ऑफ द अँगल म्हणजे बाजू पाहून घेऊया. तर काय येणार आहे आता या अँगलची बाजू. फर्स्ट इज ML and second is MN. Third angle is SUT. Third angle is SUT. How we write the angle name? Like this. First angle sign mark, then write the angle name SUT. हे झालं एक प्रकारे. आणि दुसऱ्या प्रकारे आपण अँगलचं नाव कसं लिहू शकतो तर अँगल TUS. अशा दोन प्रकारे आपण अँगलचं नाव लिहू शकतो. आता ह्या दोन्ही साइड मध्ये कॉमन पॉइंट कोणता आहे U. दिस बोथ साइड द कॉमन पॉइंट इज U. सो दॅट इज द वर्टेक्स, दॅट इज द शिरोबिंदू. दोन बाजूंमध्ये जो कॉमन बिंदू असतो त्याला काय म्हणतो आपण, शिरोबिंदू. तर हा झाला U शिरोबिंदू म्हणजे वर्टेक्स. आणि ह्या अँगलच्या बाजू कोणत्या झाल्या तर US
this is first side, this is the first arm, and this second is a UT, second is a UT. या दोन बाजू या अँगलच्या आहेत, US आणि UT. तर मुलांना अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा.